आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेविका उज्ज्वला विजय पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे तोंडरेवरचा पाडा तलाव ते MIDC पाण्याच्या टाकीपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण, पावसाळी गटार आणि सिव्हिल लाईन कामाच्या भूमिपूजनाचा समारंभ संपन्न झाला। या कामासाठी एकूण 17,51,99,751 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन संपन्न झाले। हा समारंभ शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता विजय पाटील कार्यालयाजवळ वरचापाडा तोंडरे तलावाजवळ आयोजित करण्यात आला। आमदार बाळाराम पाटील आणि नगरसेविका उज्ज्वला पाटील यांच्या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे। याप्रसंगी आमदार बाळाराम पाटील, प्रकाश म्हात्रे, शेकाप चिटणीस, विजय देविदास पाटील, पुरोगामी युवक संघटना जिल्हा उपाध्यक्ष, योगेश भोईर, युवा नेता पडघे, दत्ता पाटील नावडे, हरेश पाटील शिवसेना विभाग प्रमुख, मयूर दाबणे युवा नेता पालेखुर्द, महेंद्र पाटील शिवसेना, बेंदर पाटील माजी सरपंच तोंडरे, मोतीराम पाटील शिवसेना, मयूर फडके डोंगराचा पाडा, विश्वनाथ पाटील विभाग अध्यक्ष मनसे, बबन भोईर प्रभाग क्रमांक 2 चिटणीस, गोपाळ पाटील, गोमेश पाटील प्रभाग क्रमांक 2 अध्यक्ष, किरण पाटील, महेश पाटील, गुरुनाथ पाटील प्रभाग क्रमांक 2 कार्याध्यक्ष, योगेश म्हात्रे क्रीडा सेल अध्यक्ष, वासुदेव पाटील शिवसेना उपाध्यक्ष, अशोक पाटील, कैलास पाटील, हरिश्चंद्र पाटील, बाळकृष्ण म्हात्रे, ज्ञानेश्वर पाटील, रघुनाथ पाटील, गोटीराम पाटील, देविदास पाटील, मच्छिंद्र पाटील, महेश पावसे, उमेश पाटील, जीवन अनंता पाटील, कमलाकर म्हात्रे, बाळाराम पाटील कामगार संघटना अध्यक्ष, अरुण पाटील आपत्कालीन सेल उपाध्यक्ष, विनायक पाटील संस्कृती सेल उपाध्यक्ष, नंदू पाटील उपाध्यक्ष प्रभाग क्रमांक 2 शेकाप, छोटू जाधव, विजय जाधव, अनिरुद्ध जाधव, दिनेश पाटील, किशोर पाटील, गुरुनाथ काठे कामगार संघटना उपाध्यक्ष, आमिर पाटील, विलास भोईर, विश्वनाथ पाटील, अविनाश पाटील, समीर फडके आणि अक्षय जगताप आदी मान्यवर उपस्थित होते। आज तोंडरे या ठिकाणी रस्त्याच्या कामाचं उद्घाटन आपण मंडळी करतोय। सुधाकर शिंदे या महानगरपालिकेचे आयुक्त असल्यापासून या कामांचा पाठपुरावा मी आणि माझे सहकारी करत होतो। स्मार्ट विलेज योजनेअंतर्गत ही कामं करावीत असा आग्रह आमचा होता आणि त्या दृष्टीनं आम्ही सातत्यानं प्रयत्नरत होतो। नंतर गणेश देशमुख आले, नंतर मंगेश चितळे आले, पण केवळ राजकीय हेतूनं या रस्त्याचं काम रखडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विरोधक करत होते। अशाच तऱ्हेनं पडगे गावच्या रस्त्याचं काम देखील या सत्ताधाऱ्यांनी अडवलेलं होतं। पण गणेश देशमुखांच्या काळात त्या ठिकाणी आम्ही मंडळी आंदोलनाचा पावित्रा घेतला आणि गणेश देशमुखांनी ते काम मार्गी लावून दिलं। तद्वत आज या ठिकाणी ह्या कामाला प्रचंड विरोध करणारी मंडळी काही दिवसापूर्वी ह्याच कामाचं उद्घाटन करायला आली। ज्या पद्धतीनं महानगरपालिकेमध्ये आलेल्या ग्रामीण भागाच्या बाबतीत प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं धोरण आहे की या प्रभागामध्ये किंवा या विभागामध्ये या गावांमध्ये त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे कामं मंजूर आम्ही मंडळींनी प्रयत्न करून जी केलेली आहेत तीही कशी रखडवता येतील, टाळता येतील हा प्रयत्न यांचा आहे। पण कामं मंजूर झाल्यानंतर, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मात्र नारळ फोडायला ती मंडळी अगदी निलाजरेपणानं येतात। वळवलीच्या शाळेचं उदाहरण आहे। त्या ठिकाणी मुलांच्या जीविताची पर्वा न करता शाळा जिल्हा परिषदेच्या मालकीच्या आहे, अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या आहेत हे कारण सांगतात, मात्र या अंगणवाड्यात शाळात शिकणारी मुलं ही महानगरपालिकेतल्या नागरिकांचीच मुलं आहेत याची जाण न ठेवता ही कामं ते रखडवत होते। शेवटी वळवलीसाठी मी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांच्या माध्यमातून निधी आणला, भिंगारी शाळेसाठी निधी आणला, मुरबीच्या शाळेसाठी निधी आणला, पण ज्यांना ह्या तालुक्यातल्या जनतेनं मत देऊन आमदार केले त्यांना मात्र महानगरपालिकेच्या माध्यमातून ही कामं करावीत असं वाटलं नाही। आजही अनेक कामं शाळांची, अंगणवाड्यांची आम्हा मंडळींना CSRच्या माध्यमातून मार्गी लावावी लागतात।
मध्यंतरीच्या एक 4-5 महिन्यापूर्वी नावड्याच्या शाळेचा या मंडळींनी बबरा केला की इमारत धोकादायक झालेली आहे, खाली करा. पण आम्ही मंडळींनी CSR मधून ती शाळा दुरुस्त केली. परवा दिवशीच मी धरणा कॅम्पच्या अंगणवाडीचा उद्घाटन करून आलो. तीही अंगणवाडी आपण CSR मधून केली. म्हणजे लोकांशी कुठलंही घेणं देणं नाही. ह्या ठिकाणी त्यांना मालकी जिल्हा परिषदेची की महापालिकेची आठवते, मात्र सिडकोच्या खारघर बिरघर ठिकाणच्या मेन रस्त्यांवर त्या ठिकाणी ब्रेकर लावून ते रस्ते खोदून 100 कोटी 110 कोटी रुपये निवडणुकीला फंड्स उभा करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी संपवण्याचं काम या मंडळींनी केलं. या रस्त्याचं उद्घाटन करत असताना मला निश्चितपणानं समाधान आहे की माझे सहकारी विजय पाटील, उज्ज्वला पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं याचा पाठपुरावा केला आणि शेवटाला आपल्या गावासाठी हे काम करून घेण्यामध्ये ते यशस्वी झालं. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी अरविंद म्हात्रे असतील, विष्णू जोशी असतील, या मंडळींनी देखील सातत्यानं या कामाचा पाठपुरावा केलेला होता. साऱ्यांच्या प्रयत्नानं अखेर हे काम मार्गस्थ होतंय. त्याचं भूमिपूजन, कामाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि हे करत असताना भविष्याच्या काळामध्ये निश्चितपणाने या महापालिकेच्या माध्यमातून चांगली कामं करण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही कार्यरत असू. आगामी कालखंडामध्ये या परिसरातला सजग, समजदार नागरिक शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीच्या मागेच ठामपणाने उभा राहील, हा विश्वासही या प्रसंगी मी व्यक्त करतो. की शुभेच्छा मी देईन. आणि मी एक चॅलेंज म्हणून सांगेन की ज्या पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक ज्या प्रभागात होते त्यांच्या कामांचा आढावा आणि जिथं आमचे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक होते यांचा जर आपण लेखाजोखा घेतला तर आमचे शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक हे कायमच उजवे ठरतील. त्यांचा कार्यक्षमपणा त्यांच्या कार्यामध्ये दिसून आलेला आहे. आता जर बघितला हा जो बॅनर पाठीमागे आहे याच्यामध्ये 19-20 पासून सातत्यानं फॉलोअप उज्ज्वलाताई आणि विजय पाटील यांनी घेतलेला आहे. आणि आमचा अगदी आमदार विवेक पाटील असतील, आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या मार्फत सांगणंच आहे की जनतेला जे आवश्यक आहे ते देण्याचा सातत्यानं प्रयत्न शेतकरी कामगार पक्ष करत आहे. आणि त्याचाच प्रत्यय आज या तोंडऱ्याच्या या छोट्याशा कार्यक्रमामध्ये आज आलेला आहे. मी दोन्ही उज्ज्वला पाटील आणि विजय पाटील यांचं अभिनंदन करतो की अतिशय चांगलं काम आज त्यांच्या मार्फत झालेलं आहे. आणि अशीच कामं ही प्रभागामध्ये प्रत्येक नगरसेवकांनी जे शेतकरी कामगार पक्षाच्या बॅनर खाली निवडून आलेले होते त्यांनी केलेली आहेत आणि ती करत राहणार. आणि ह्या कामांच्या जोरावरती आम्ही आता लवकरच महापालिका निवडणूक जेव्हा डिक्लेअर होते तेव्हा आम्ही विरोधी नाही तर सत्ताधारी म्हणून या ठिकाणी जनतेची सेवा करण्यासाठी इच्छुक आहोत आणि त्याचा पूर्ण विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे. तर तोंडरे गावातील विकास कामांसाठी लोकांच्या ज्या ज्या समस्या असतात, म्हणजे बोलतात ना, रस्ते, नाले, गटर, लोकांना नोकरी, याच्याबद्दल आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. आजही आम्हाला समाधान वाटतो की या ठिकाणी आम्ही जे पाठपुरावा केला ते आपण बाळाराम पाटील साहेबां यांच्या मार्गदर्शनाखाली केलं. याच्यामध्ये आम्हाला आमचे वार्डाचे नगरसेवक अरविंद म्हात्रे, विष्णू जोशी, जिल्हा चिटणीस प्रकाशजी म्हात्रे यांचा आम्हाला पूर सहभाग भेटला. तसेच महाविकास आघाडीचे जे घटक आहेत त्या घटक पक्षाने आम्हाला या ठिकाणी सहकार्य केला. म्हणूनच मला वाटतं आज आम्ही या ठिकाणी कामाचं उद्घाटन करू शकलो आणि मला वाटतं की लवकरच हे काम चांगल्या रीतीने पूर्ण होईल आणि गावाला याचा लाभ मिळेल. तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत. संपर्क अक्षय कांबळे 96 19 88 00 95 आणि 96 53 11 95 23.